तर उडीद वड्यांचं पीठ हे मी घरीच केलं होतं. तर त्याच्यासाठी एक रात्र अगोदर मी उडीद डाळ ही भिजत घातली होती. त्याच्यानंतर सकाळी मिक्सर मधून फिरवून काढली. तुम्ही बघू शकता. नंतर आपल्याला चांगल्या प्रकारे ते मिक्स करायची आहे आणि आपल्या आवडीनुसार तुम्ही काही घालू शकता याच्यामध्ये. तर ह्या ठिकाणी मी मिरची घातली, मीठ घातले आणि अद्रक खिसून टाकले. अद्रकने खूप छान चव येते आणि ह्याला परत आपल्याला मिक्स करायचं. तुम्ही जेवढं जास्त त्याला मिक्स करणार आहात तेवढं तुमचे उडीद वडे छान होणार आहेत. त्याच्यामुळे मिक्स 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 व्हिडिओत तुम्ही बघू शकताय. मी चांगल्या प्रकारे मिक्स केल्यानंतर ना मी डाळ शिजवून घेतली होती 1 कपभर आणि त्याच्यात थोडंसं पाणी कमी पडतंय म्हणून मी पाणी गरम केलं आणि त्याच्यामध्ये ओतलेलं आहे. माझ्या अंदाजे 4 चम्मच तेल मी कढईमध्ये ओतलेलं आहे. त्याच्यानंतर कांदा टोमॅटो कट करून ठेवलेले आहेत, भोपळा तसेच शेवगा आणि एक वांग घेतलेलं आहे. शेजारी सुकी मिरची सुद्धा घेतलेली आहे तडक्याला आणि तुम्ही बघू शकताय चिंचेचा खोळ सुद्धा रेडी केलेला आहे. आता गरम झालेल्या तेलामध्ये सुरुवातीला मी मोहरी घातली आहे, त्याच्यानंतर हिंग घातले, मग कढीपत्ता आणि सुकी लाल मिरची घालून कांदा टाकून परतून घेतलेला आहे. त्याच्यानंतर हे सर्व मिश्रण आहे ते मी चांगल्या प्रकारे मिक्स करते आणि एक मीडियम गॅसवर आपल्याला ते सगळं भाजायचं आहे, करपू द्यायचं नाहीये. आता हे जे सर्व आहे ना ते चांगल्या प्रकारे आपल्याला सुरुवातीला परतून घ्यायचं आहे. अगदी स्लो फ्लेमवर सुद्धा परतायचं नाही आणि फास्ट फ्लेमवर सुद्धा परतायचं नाही, मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे गॅस आणि चांगलं परतून घ्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे, तो सुद्धा चांगला परतून घ्यायचा आहे. आता टोमॅटो आपल्याला इथं सॉफ्ट करून घ्यायचा आहे. या स्टेपला तुम्ही मीठ पण घालू शकता, मी आत्ताच घातलेलं नाहीये. तर मीठ घालून चांगलं परतून घ्या. आता टोमॅटो कांदा सगळं मिक्स करून झाल्यानंतर छान परतून झाल्यानंतर या ठिकाणी मी जे कट केलेल्या व्हेजिटेबल्स आहेत त्या याच्यामध्ये टाकते, जसं की भोपळा, वांग आणि शेवगा. हे सगळं टाकून आपल्याला अजून छान प्रकारे ते मिक्स करायचं आणि छान परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओत अशा प्रकारे सेम आपल्याला परतून घ्यायचं आहे. ह्या ठिकाणी मी थोडंसं झाकण ठेवून ते शिजवून घेते आणि थोडीशी हळद टाकलेली मिक्स करून परत झाकण ठेवून टाकलेलं आहे. तर ह्या ठिकाणी मी चिंचेचा कोळ तयार करते जेणेकरून सांबारमध्ये टाकता येईल. आता साईडलाच मी ओपन करून बघितलं की ते शिजले का. त्याच्यामध्ये लाल तिखट आणि सांबार मसाला मिक्स केलेला आहे. साईडलाच मी कढईमध्ये गरम पाणी ठेवलेलं आहे जेणेकरून ते बॅलन्स होईल. आता ह्या ठिकाणी मी थोडासा अजून सांबार मसाला टाकलेला आहे, वरनं थोडंसं गूळ टाकलेला आहे आणि चिंचेचा जो कोळ तयार केलाय तो सुद्धा टाकलेला आहे. चांगल्या प्रकारे मिक्स करायचा आहे आणि तुम्ही बघू शकता ह्याची कन्सिस्टन्सी आपल्याला थोडीशी पातळच ठेवायची आहे. उडीद वडे कसे तयार करायचे, तर आपला हात हा पहिल्यांदा ओलाच असला पाहिजे. सुकलेल्या हातांवर ते पूर्णपणे चिकटलं जाणार, त्याच्यामुळे पहिल्यांदा हात ओले करायचे. थोडंसं बॅटर घ्यायचं आहे, हातांवर थोडंसं ह्या हातातून त्या हातातून करून मग नंतर पाण्यानेच आपल्याला एक होल करून आता ते तेलामध्ये सोडायचं आहे. आता असंच सगळं करून घ्या म्हणजे जेणेकरून आपल्याला इझिली ते सोडता येतात आणि खूप सोपं आहे, काही घाबरायचं नाही आहे, डायरेक्ट सोडायचं आहे तेलामध्ये. आता सेम प्रोसेस आपल्याला रिपीट करायचं आहे. जेव्हा जेव्हा आपल्याला वडे सोडायचे आहेत तेव्हा तेव्हा सेम प्रोसेस रिपीट करायची आहे. थोडंसं बॅटर घ्यायचं आहे, हात आधी ओला करायचा, थोडंसं बॅटर घ्यायचं, त्याच्यामुळं पाण्यानेच आपल्याला एक होल करायचा आहे आणि असंच तेलामध्ये सगळे वडे जे आहेत ते सोडायचे आहेत आणि छान प्रकारे असं त्याला आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर असे वडे झालेले आहेत. आता वडे हे आपल्याला छान असे लालसर काढायचे जेणेकरून खाताना आपल्याला खूप छान स्वाद येईल. आणि आता ह्याचा जो रिव्ह्यू आहे, आता हे कसं तयार झालंय किंवा हे कसं लागतंय हे तुम्हाला पुढेच व्हिडिओमध्ये समजणार आहे, त्याच्यामुळे स्टे ट्यून. तर फायनली उडीद वड्याची रेसिपी आणि सांबारची रेसिपी झालेली आहे आणि मी आता खाऊन बघणार की ते कसं लागतंय. तर तुम्ही पण ट्राय करा आणि मला नक्की सांगा की ते कसं होतंय. आणि चला तर मग आपण ट्राय करूयात की कसं लागतंय ते. तर फायनली रेडी तर झाले, आता बघूयात की टेस्ट कशी लागते. तर हे बघू शकता
खरं सांगते, म्हणजे खोटं काहीच नाही. आपलं जे सांबर एक नंबर चव झाली आहे आणि दुकानापेक्षा पण भारी लागतंय. खूप छान लागतं, म्हणजे सांबर तर मला खूप आवडलेलं आहे. तर हे जे आहे ना, तुम्ही पण ट्राय करा आणि मला नक्की कळवा की कसं होतंय ते. तर भेटूयात आपण नवीन व्हिडिओत असंच काहीतरी नवीन घेऊन.